शासन आमच्या दारी पोचलं नसल्याचा आरोप करत मेळघाटातील आदिवासींनी आपल्या समस्यांसाठी शासकीय कार्यालयावर धडक दिली। सध्या राज्य शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राबवत आहे, मात्र आमच्यापर्यंत गेल्या 75 वर्षांमध्ये शासन कधीच पोहोचलं नाही असा आरोप करत मेळघाटातील आदिवासी लोक आपल्या विविध समस्यांसाठी शासन दरबारी पोहोचले। त्यांनी आपल्या समस्यांचा पाढा अधिकाऱ्यांसमोर वाचून दाखवला। सरकारने आदिवासींना फसवलंय, आमचे मूलभूत अधिकार आम्हाला दिले नाहीत। अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात अजूनही कुपोषण आहे, बालमृत्यू आहे। इतर भागांच्या तुलनेत मेळघाट आदिवासी भाग अजूनही अंधारात आहे। तो अंधार काळोखात बदलू नये, त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात, मूलभूत अधिकार मिळावे अशा मागण्या यावेळी आदिवासींनी केल्या। त्यांना आम्हाला पाठवायचं ऐकून घेतो, मला बोलू आम्ही त्यांना ऐकवतो भाषण प्रवचन तिथे 4 दिवस सुरू आहे। देखो एसेंशियल आपने धामी में है, यस अचलपुर में है, यस यहाँ पे है, यस दो जगह पे और या स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये इथलं सरकारने फसवलंय आम्हा लोकांना, आम्ही आदिवासींना फसवलंय। संविधानामध्ये अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत, मूलभूत अधिकारांचं सांगितलेलं आहे, पण त्या मूलभूत अधिकार आम्हाला देत नाही, अजूनही आम्हाला अंधारात ढकलण्यात येत आहे। या लोकशाहीमध्ये शासनाने प्रशासनाने लोकांकडे लक्ष दिलं पाहिजे। ज्या लोकांच्या भरोशाने लोक निवडून येतात हे प्रशासन चालतं, मात्र तशा प्रकारचं आमच्या मेळघाटमध्ये कुठल्या प्रकारच्या मूलभूत अधिकाराच्या योजनांची अंमलबजावणी होते। शासन आपल्या दारी येत पण असं म्हणतात, पण शासन आमच्या दारी येत नाही, म्हणून आम्ही त्यांच्या दारी येत आहोत। शासनाची जबाबदारी होती की त्यांनी AC मध्ये बसण्याच्या ऐवजी गावाकडे जायचं। गांधीजींनी सुद्धा सांगितलं, खरा जो समाज असेल तो ग्रामीण भागात आदिवासी परिसरात आहे, मात्र आजही लोक हे फसवेगिरी करत आहेत। लोक दिवसेंदिवस अंधारात ढकलले जात आहेत, म्हणून आज आम्ही शासनाने आमच्याकडे दारी यायला पाहिजे होतं, म्हणून आज आम्ही ते लोक आमच्याकडे येत नाही, म्हणून आम्ही दारात आलेलो आहोत, जेणेकरून त्यांना जागा करायला आलो। समस्या म्हणजे की मेळघाटमध्ये अजूनही कुपोषण आहे, बालमृत्यू आहे, उपजत मृत्यू आहेत। इतर तालुक्याच्या तुलनेमध्ये अजूनही मेळघाट अंधारात आहे। तो काळोख अंधारात, तो अंधार काळोखात बदलू नये, अजून अंधार होऊ नये, त्यांना मूलभूत हक्क त्यांना मिळावे। अन्न पाणी रोजगार, अनेक शेकडो कुटुंब रोजगारासाठी स्थलांतर करत आहे, हे बघवत नाही। आणि एकीकडे आम्ही म्हणतो की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, ते एक भाऊ अंधारात आणि एक भाऊ उजेडात कसा आहे त्याचा शोध आम्ही घेणार आहोत। या अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहोत की त्यांची काय काम आहेत आणि त्यांनी लोकांसाठी काय करणार आहेत।